आपण बाहेरनं एखादी वस्तू आणली, मग बाहेरनं वस्तू आणल्यानंतर जो करणार आहे त्यावेळेला त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं आहे ते विचार त्या अन्नात येतात आणि त्याचे दोष आपल्यापर्यंत लागतात। पण हे जर सगळे दोष जर आपल्याला घालायचे असतील, जर काढवायचे असतील, हे काढून टाकायचे असतील, तर त्याच्याकरता एक सुलभ उपाय पण तो मनस्वी आपण मनापासून स्वीकारला पाहिजे, केला पाहिजे। तो उपाय कुठला? तर मला सांगा की आपल्या मनामध्ये समर्पणाच्या भावनेचा अभाव असतो की कुठलीही गोष्ट कुणाला देणं हा आपला स्थायी भाव नसतो, तर कुठलंही म्हणलं की हे मलाच पाहिजे हा आपला भाव असतो। पण वस्तुतः ज्या वेळेला आपण गुरुभक्ती करतो, गुरुसेवा करतो, त्यावेळेला समर्पण आहे की आपण काल जी कथा ऐकली 16 अध्यायातली, त्यांनी काय सांगितलं की तू भिक्षा मागितलीस, पण तू मागितलेली भिक्षा आधी इथं दिली पाहिजे, मला न देता तू कस काय भक्षण करतो? मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी ती भिक्षा तिथं आणून द्यायला सुरुवात केली। मग तसं आपल्या समोर बाजारचा असू द्या की कुठलंही असू द्या, अहो आपण समर्पणाने आहे तिथंच जर आपण डोळे झाकले आणि आपण जर एवढं म्हणलं आपल्या सद्गुरूंचं नाव घेऊन की तुम्ही जेवणी शेष आम्हासी द्यावा, तो शेष तारी आम्हामुड जीवा, एवढं जर आपण सद्भावनेने म्हणलं आणि त्यांना समर्पित जर केलं, समर्पण जर केलं आणि तो शेष त्यांचा राहिलेला प्रसाद म्हणून जर आपण खाल्ला, तर काय विषाद त्या अन्नातले दोष आपल्याला लागायचे?